आय लव्ह यू. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मना बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मना बावरल हे दूर झाला माझा सारा मिटून गेल्या दिशा घडी घर कसला नाही काय म्हणावी नशा रुजवातीच्या साजताही भूल पडली जणू नाशिकताही मनुनाही प्रेमाची आशा. माई अगं लायकी नसताना मक्तेदारांच्या सोनीचा मान मिळालाय तिला. एवढं होतं तर मग लगीन कशाला लावून दिलंस? आणि शेवटचा दिवस म्हणजे ये बघ, जे काही सांगायचं ना ते बयाजवर सांग, नाहीतर राहू दे गुपित तुझ्याकडेच. सांगतो आईसाहेब. आईसाहेब, तुमच्यापासून आम्ही कधी काही लपवून ठेवलंय का? खर तर महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं आम्हाला तुम्हा दोघींना. बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात होतं, पण काही ना काही कारणानं ते राहूनच जात होतं. आईसाहेब, अहो त्यावेळी आमची राजकीय कारकीर्द पणाला लागली होती. आपल्या तेज प्रतापांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार होता. आम्ही राजकीयरित्या इतकी कोंडीत सापडलो होतो ना, म्हणून नाईलाज असतो हा लग्नाचा विचार आम्हाला करावा लागला. आईसाहेब, त्या मुलीच्या सांगण्यावरून 1 वर्षाच्या मुदतीपत्रावर सह्या केल्या आम्ही. कॉन्ट्रॅक्ट केलं आम्ही. अगं माई, काय बोलतेस तू? हे खरं बोलतोय आईसाहेब. आठवतंय तुम्हाला आम्ही बोललोय का कधी तुमच्याशी खोटं? नाही ना? आणि मग वैदेही हे सगळं नाटक.
नाटक करते ती पोरगी. तेज प्रतापांची बायको असण्याचं, मक्तेदारांची सून असण्याचं नाटक करते ती पोरगी. आ पण 1 वर्ष झालं की तेज प्रतापांना घटस्फोट देणार ती. करारपत्रावर सह्या घेतल्यात तिच्या. आता त्या पोरीचे शेवटचे 6 महिने राहिले आपल्या घरात. शेवटचे 6 महिने. म्हणून तर म्हणलं, त्या जगतापांचं एवढं मनावर घेऊ नका. बाय ताई, बाय दादा, बाय. ओ हानके बड्यो, आता तुम्ही माझ्या आहात, फक्त माझ्या. आणि तू माझा. तुझ्यासाठी तुझ्या संग. भेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुझ्यासाठी, तुझ्या संग. येडवलं मन माझं तुझ्याच मग मग.